नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे, ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. चला सुरू करूया आपण आपल्या आजच्या विषयाला. विषय पुढे कंटिन्यू करायच्या आधी या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या स्टोरीमध्ये 4 जण आहेत. राहुल, नेहा, समर आणि कीर्ती हे 4 जण एका प्रोजेक्टवरती काम करतायत. त्यांच्या मानेला एक चिप लावली आहे इथं, आणि त्यातून बराच डेटा राहुलच्या कम्प्युटरवरती लाईव्ह सिंक होत असतो. वेगवेगळे नॉईज, सिग्नल बरेचसे तिथं येत असतात, आणि प्लस त्यांनी एका झाडामध्ये सेन्सर पण लावला आहे. त्या सेन्सरमधनं लाईव्ह डेटा, अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं कॅप्चर होत आहेत. त्याच्यावरून काही रिडिंग्ज आणि काही फॉर्म्युले असं सगळे करून एका डॅशबोर्डवरती कन्सॉलिडेटेड गोष्टी येत आहेत, आणि राहुल त्या गोष्टी 24 तास बघत बसतोय. चला आता सुरू करू. शनिवारची रात्र आणि मान्सून तुम्हाला माहिती आहे थोडासा आता थांबला आहे. बदा 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 काल जो पाऊस पडत होता आता तो थोडासा थांबलेला. नुसतं वाटेमध्ये चिखल झालेला, चालताना त्रास, वास सगळीकडं, कुबट कुजलेला, हे सगळं चालूच होतं. माशा आलेल्या, घोंगावत होत्या, आणि काय म्हणायचं, डांबावरच्या काही वायरी खाली पडलेल्या होत्या. त्यातून शॉक लागेल का अशी भीती. बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या आता पुन्हा एकदा ते जाताना तिथून आणि येताना त्यांना दिसत होत्या. राहुलच्या फोनवरती तेवढ्यात एक मेसेज आला, चल जरा बाहेर फिरायला जाऊया आज. सगळ्या, माझ्या मते त्यांचा एखादा ग्रुप वगैरे असावा, त्याच्यामध्ये कोणीतरी टाकला की चला आज जरा काम थोडंसं कमी आहे, शनिवार पण आहे, बाहेर फिरायला जाऊया. आता राहुलनी विचार केला आणि बाकीच्यांनी पण विचार केला, काय करायचं. राहुल थोडासा हेजिटंट होता, कारण त्याच्या आईनं त्याला सांगितलेलं की शनिवारी गणी रात्री असं अचानक कुठं बाहेर फिरायला जायचं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे कालचाच आलेला अनुभव त्यांना. ते गेले होते एका पार्टीला रात्री उशीर झाल्यावरती, आणि ती जी एक होती तिथं, तिच्याकडून त्याच्या शर्टवरती जे काही ड्रिंक होतं ते पडलं आणि सगळा गोंधळ झाला. तिला म्हणावी तेवढी टिप मिळाली नव्हती. नंतर जाऊन ह्यांना सॉरी म्हणलं वगैरे, बऱ्याचशा गोष्टी झाल्या तुम्हाला माहिती आहे. तसं पुन्हा काय होऊ नये. आणि प्लस आता शनिवार म्हणजे तुम्हाला माहिती आहे अत्यंत काटेकोर असा दिवस असतो, आठवड्यातला 6वा दिवस. आणि अशा दिवशी बरेच जण काही काही गोष्टी पाळत असतात, तुम्हाला माहिती आहे. अशाच पद्धतीनं तोही असं काहीतरी पाळत होता. त्याच्या आईने पण सांगितलेलं की शनिवारी रात्री अचानक बाहेर फिरायला जाऊ नको म्हणून. त्याच्यावरती तिकडून नेहा म्हणाली, अरे अगेन सुपरस्टिशन आलंय आता समोर, आता काय करायचं. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा ही आहे, आता कशाला तू सगळ्या भानगडीमध्ये पडतोस, ती म्हणाली त्याला. कीर्ती म्हणाली तिकडनं, मला पण जायचं आहे, पण आता सगळ्यांचा मूड खराब होईल, मला जायचं आहे बाबा खरं. ते म्हणाले. राहुलनं डिसिजन घेतला, ठीक आहे आता आपण एक क्विक तेवढी राईड घेऊन येऊया, म्हणजे छोटीशी अशी फेरी तेवढी मारून येऊ, फिरून येऊ, चालत चालत जाऊ किंवा काहीतरी वाहन पकडू आणि फिरून येऊ. बाहेर पडला, शांत होता, रात्र थोडी शांत, आणि सगळं आजूबाजूला किर्र काळोख, लाईट गेलेले होते पाऊस पडल्यामुळं, काही करता येत नव्हतं. रस्त्यावर फारसे लोक पण नव्हते, चिटपाखरू पण नव्हतं, सगळेजण घरात होते. समर बाईक घेऊन तयार होता. ब्रो, फुल नाईट आज राईड करूया. तो म्हणाला, अरे मी म्हणलं थोडंसं इकडं फिरून येऊया, फुल नाईट कुठलं काय बाबा, आणि पेट्रोलचे दर केवढे वाढलेत, सारखं कमी जास्त असं कसं करणार. राहुल हसला. दोघे निघाले. हवा थंड होती, काहीतरी अनकम्फर्टेबल असं त्याला जाणवत होतं. हवेमध्ये वेगळंच असं काही जाणवत होतं. तुम्हाला माहिती आहे त्या चिपमधनं सगळा डेटा, ते जे काही विचार करतात, आजूबाजूचे प्रसंग, हे सगळे रेकॉर्ड होत होते. आणि ते रेकॉर्ड होणारे प्रसंग वेव्सच्या माध्यमातून त्याच्या कम्प्युटरवरती सिंक होत राहायचे. काही बऱ्याच वेळा वेगवेगळी नोटिफिकेशन्स येत राहायची, टिंग टॉंग होतच राहायचं कंटिन्यू. झालंच त्याच पद्धतीनं त्याला एक नोटिफिकेशन आलं. त्याच्या लॅपटॉपची स्क्रीन आहे ती ब्लिंक पण झाली, त्याच्या मोबाईलवरती पण नोटिफिकेशन आलं. त्यानं थोडंसं इग्नोर करून टाकलं. काय रे, सारखं टिंग टॉंग एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीला पण यायला लागलं, आता किती वेळा आपण तेच बघायचं, असं त्याचं म्हणणं होतं. शहराबाहेर आले ते. रस्ता एकदम सुनसान, काही नाही, काळं कुत्रं पण नव्हतं त्या रस्त्यावरती. त्यामुळं रस्ता एकदम सुनसान. जाणार त्याच्यावरून ते दोघं जण भुर्र करून गाडी घेऊन चाललेले. तेवढ्यात त्यांच्यासमोर अचानक काहीतरी आलं. जोरात ब्रेक समरनी मारला.
गाडी म्हणलं तर का नाही जोरात अशी घसरली जागेला. डिस्क ब्रेक असणार आहेत, आजकालच्या टू व्हीलरला डिस्क ब्रेक असतात. डिस्क ब्रेक मारला, गाडी घसरली, अशी टुई करून माझ्यामध्ये गाडी रस्त्यावरनं गेली असणार किंवा घसरली असणार जोरात. कसे बसे वाचले ते दोघं, नाहीतर काहीतरी झालंच असतं. नशीब म्हणून ते वाचले. समोर ओरडला, अरे तू ब्लाइंड आहेस काय, तुला कळत नाही काय, असं कसं काय झालं. 2 माणसं उतरली आजूबाजूच्या गाडीतनं. एक असा तणाव तयार झाला, कारण काहीतरी समोर आलेलं, म्हणजे काहीतरी आलेलं असणार आहे. दाबलाय ब्रेक, ती माणसं समोर आली, त्यांच्यासमोर एक तणाव निर्माण झाला. रात्री कुठं फिरायला रे, एवढ्या रात्री कशाला फिरायला लागलाय, आणि ते पण असल्या सुनसान रस्त्यावरनं. तुम्हाला माहिती आहे की नाही शनिवार आहे, काळं कुत्र नाही आहे रस्त्यावर. आता पडला असता, डोक्याला काय लागलं असतं, काय झालं असतं तर कोण आलं असतं बघायला. बोंबलायला लागली त्यांच्या नावाने. राहुलला काहीतरी चुकीचं वाटलं अशा वेळी. तो म्हणाला, सॉरी हां, मिस्टेक झाली, आम्ही इकडे यायला नको होतं. समर पण म्हणलं, कशाला रे, तू कशाला सॉरी म्हणालायस, त्यांची चूक आहे, ती आडवी आली रस्त्यामध्ये, तर तू का सॉरी म्हणा लागलायस, काय गरज आहे. राहुल कसं लीड होता, या तिघांची बाजू घेऊन असायचा, नेहमी सांभाळून घ्यायचा प्रयत्न करायचा. पण समर कसं ॲग्रेसिव्ह, बॉडी बिडी केलेली त्यांना, ॲग्रेसिव्ह असायचा तो. काय त्याचा मेंदू जो आहे की नाही, आता भांडणाची परिस्थिती निर्माण झाली तिथं. कारण समर ऐकायला तयार नाही, बिल्डर ऐकायला तयार नाही, आता मारू का नंतर मारू, गुच्च्या बिच्च्या असं सगळं चाललेलं. आणि ती पण तावाने यायला लागली, भांडणांची परिस्थिती निर्माण झाली आता. आणि हे सगळं होत होतं कॅप्चर त्यांच्या मानेतनं कम्प्युटरला सिंक होत होतं. समरला त्यांना पकडलं, अरे बाबा इकडं भांडत बसू नकोस, असू दे ते जे झालंय ते, भांडत बसू नको, जाऊया आपण आता, राहू दे जे झालं. समर म्हणाला, तू घाबरलास, या लोकांना तू घाबरलास, कोण आहेत तुला माहीत नाही, माझी बॉडी बघ म्हणलं, बघ माझं डंबेल बिंबेल मी मारतोय म्हणला. मग तुला काय चेष्टा वाटली होय म्हणलं, असे मस्तपैकी हे आलेत म्हणला, कुस्ती बिस्ती शिकलोय मी, काय करतात ते, म्हणून असं सगळं त्यानं म्हणाला तो. अरे पण आत्ताची टायमिंग चुकीची आहे, करू नको. त्यांच्याकडे शस्त्र बिस्त्र असतं तर काय, तू काय घेऊन आलास काय नाही ना, मग चल की बाबा आता इथनं, काय झालं असेल ते झालं असेल, तू पण जरा फास्टच गाडी मारत होतास. चाललेलं त्यांना त्या दोघांचं. गाडीतल्या माणसानं त्यांच्याकडं बघितलं आणि हसले, एक स्माईल दिली, त्याचं बोलणं ऐकले. राहुलचं जरा समंजस वाटलं, हसले आणि निघून गेले तिकडनं. समर त्याचा कसं आहे, आता एवढं त्या माणसाने त्याला पंप केलंय म्हणलं, त्याचा राग असणार ना त्याच्या मनामध्ये तयार झालेला, तो चिडलेलाच होता. तू का मागं सरकलास, वाय डिड यू बॅक ऑफ, काय झालं, वाय डिड यू बॅक ऑफ, का तू एक सरकलास बरोबर आहे, मला का घ्यायला लागलास मागं, त्याचं म्हणणं होतं. राहुल शांत, आज शनिवार आहे बाबा, काहीतरी करू नको, अनप्लॅन्ड काहीतरी करू नको. ते बजरंगबली बऱ्याच वेळा परीक्षा घ्यायला येतात अशा लोकांची, माहिती आहे की नाही, तू केला असेल बॉडी बिल्डिंग वगैरे, तुला माहिती आहे की नाही कसं कसं काय काय होतंय. असं तो त्याला समजवून सांगत होता बऱ्याचशा गोष्टी. आणि परत दोघं फिरायला चालू झाले. राहुलचा फोन व्हायब्रेट झाला, नेहाचा मेसेज. कसा आहे आता ते सगळे एकमेकाला कनेक्टेड होते. तिला कळलं, ती लगेच तिनं त्याला विचारलं, काय ठीक आहेस ना, काय पडापडी काय झाली नाही ना, लागालागी काय झालं ना, भांडणं बिडणं काय केलं नाहीत ना, सगळं ओके आहे ना. म्हणा ठीक आहे, काय आता या घरी. कीर्ती पण म्हणाली, घरी या आता, झालं तुम्ही भरपूर उद्योग केले, घरी या आता. राहुल म्हणाला, ठीक आहे, शनिवारी रात्री मला मी सांगितलं की नाही अचानक फिरायचं नाही, असं काहीतरी प्रसंग होतोय. आणि आता हे त्याच्या आईचं म्हणणं इथं प्रूव्ह पण झालं, म्हणजे शनिवारी असं काय होऊ नये असं म्हणत होती आई, आणि ते पण प्रूव्ह झालं. त्यामुळे त्याला आता बळकट तो अगदी त्याच्या मुद्द्याला, शनिवारी असं काय करायचं नसतंय, तर अगदी हेच आला. पण समर आता कसा आहे, समर थोडासा ह्याच्यात होता, चेवात होता, त्याचा राग पण शांत झाला, तो पण नॉर्मल झाला. गाडी वळवली, दोघं घरी यायला निघाले. ते म्हणाला, हे बघ, रिस्क, राहुल लीड होता, रिस्क आणि इगो ह्यानं काय होते, प्रॉब्लेम्स हे वाढतात. रिस्क आणि इगो जर असेल ह्यानं प्रॉब्लेम्स हे कमी होत नाहीत, ह्यानं प्रॉब्लेम्स हे नॉर्मली वाढतातच. रिस्क ह्याची घ्यायची टेंडन्सी असेल आणि ज्याच्याकडं इगो काय दाबून भरलेला असेल, त्याचे प्रॉब्लेम्स हे कमी अजिबात होत नाहीत, ते वाढायचे चान्सेसच जास्त असतात. आणि त्या डॅशबोर्डवरती लगेच प्रोबॅबिलिटी दिसली की देर इज अ 70% प्रोबॅबिलिटी ऑफ इन्क्रीजिंग द चान्सेस ऑफ द रिस्क प्रॉब्लेम्स इफ यू हॅव अ इगो अँड रिस्क
कंबाईन टुगेदर म्हणून त्याच्यासमोर आलं. कीर्ती बरं बरं आता झालं, आम्ही तर तुम्हाला बाकीच सांगत नाही. नेहानं म्हटलं टायमिंग मॅटर्स. कीर्ती म्हणाली प्लीज आता झालं आहे सगळं, आता तुम्ही आता सेफ असाल तर या परत तुम्ही आता तिकडं जात बसू नका. शेवटचा मेसेज, हे बघा तुम्ही आता हे सगळं अवॉइड केलं, रिस्क पण मिनिमाइज झाली आहे, इट्स ओके नाव. राहुलनं बाहेर बघितलं, राहुल पुन्हा शांत, त्याला जाणवलं की आता सगळं नॉर्मल झालं आहे, समर पण नॉर्मल झालं आहे, त्या दोघींना पण आता सेफ आहेत. त्यांनी जायचा निर्णय घेतला. ते निघाले दोघं परत जायला. एक 15-20 मिनटं गाडी चालवल्यावरती त्या सुनसान रस्त्यावरून परत त्यांच्या जागी पोचले. पण आता या सगळ्यामध्ये एक प्रश्न अनुत्तरित राहत होता नेहमीसारखा. तो कोणता होता? बरोबर आहे, आपण बाहेर गेलो, पण समरला असं काय झालं की त्याला बाहेर जावंसं वाटलं सडनली? हा एक प्रश्न अनुत्तरित राहतोय. बरं, असे बरेचसे प्रश्न त्या चौघांना वेळोवेळी पडत असतात आणि ते चौघं हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न पण करत असतात. चला, या प्रश्नाचं उत्तर ते पुढं कुठल्या तरी भागामध्ये हुडकतील. तोपर्यंत आपण निरोप घेऊया. धन्यवाद.